बघ ना यार, कसले क्यूट आणि रोमॅन्टिक दिसतात एकत्र. क्या बात आहे. हो, माझ्या गाडीवर क्यूट दिसतायत. जरा 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 जपून ना, खड्ड्यामध्ये जाते गाडी. तुम्ही चालवताय गाडी? नाही, मला येत नाही चालवता, पण रोहन चांगली चालवतो. मी रोहन आहे, मी समर आहे. मला जशी येते तशीच मी गाडी चालवणार. त्याला गाडी चालवता येत नाही. पत्ता सांगा. सरळ. हा? असा असतो पत्ता? सरळ नीट सांगा पत्ता. अहो म्हणजे सरळ चला ना, वळायचे तेव्हा सांगीन. मला आत्ताच नीट पत्ता समजून सांगा. ओके फाईन, सरळ चला आणि मग येणार सेकंड लेफ्ट घ्या. नाही नाही नाही, थर्ड लेफ्ट घ्या. वा वा वा, काय पत्ता सांगितलाय. अहो माझं जरा दिशांचा प्रॉब्लेम आहे. हा करेक्ट. तुमच्यासारख्याच लोकांसाठी ऍप काढलाय ज्याच्यामध्ये मॅप कळतो. हो, पण माझ्या हातात भाजी मंडई आहे ना, आता मॅप कुठून उघडायचा? तुमच्या अज्ञानाचा राग त्या भाज्यांवरती काढू नका. त्या भाज्या तशाच उकडल्या जातील. त्यापेक्षा पत्ता नीट सांगायचा ना. तुमचं ऑफिस आहे ना. अहो सांगितलं की एक फक्त टर्न माझा चुकला, तो पण एका सेकंदात करेक्ट केला होता मी. हा हा असा नशीब. त्या चुकीच्या ठिकाणी वळायच्या आधी सांगितलं तुम्ही. हे बघा, माझा पहिला दिवस आहे ना ऑफिसचा. उद्या नीट सांगेन तुम्हाला. उद्या उद्या मला काय छंद लागलाय तुम्हाला स्कूटरवरनं रोज ऑफिसला सोडायला? बरं चला आता सरळ तुम्ही इथे लेफ्ट घ्या आणि मग लेफ्ट घेतल्यावर तिसरा राईट घ्यायचा. त्या राईटच्या टोकावर माझं ऑफिस आहे. मग हे आधी नाही सांगता आलं तुम्हाला? आता सांगितलंय ना, आता चला ना. Zooby dooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache kyun pagal stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache, you pagal stupid man. Zooby dooby bum para, zooby dooby param pam. Zooby dooby nache kyun pagal stupid man. Dooby 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 pagal stupid man. Dooby 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 para pagal stupid man. काय काय म्हणाली काय स्वानंदीची आई? सरपोतदारांच्या घराण्याला शाप आहे म्हणे, हनीमूनला न जाण्याचा. सिरियसली? शाप वगैरे काही नाही, परवडत नसेल त्यांना. अगं सरपोतदारांच्या घरच्या मुली जर हनीमूनला गेल्या ना, तर त्यांच्या नवऱ्यावर म्हणे अरिष्ट येतं. गॉड, यांच्या घरातला ड्रामा केव्हा संपणार आहे ग मम्मा? त्यांना विचार, देवदर्शनाला गेलेलं चालतं का म्हणून. ती आपली देवदर्शनाला सगळे जातात ना, हनीमूनला दोघच जातात की नाही? हनीमूनला जायचं नाही असा शाप आहे. म्हणजे सुनीने गेलेलं चालतं का? समर दादा जाणार नाही, पण अधिरा जाणार. मला पण आधी असंच वाटत होतं की समरने हनीमूनला नाही जायला पाहिजे, पण आता आता तर मी समरला जाच असं सांगेन. मम्मा, पण ते गेल्यावर प्रॉब्लेम येईल ना. आपल्याला नाही येणार आहे, सरपोतदारांच्या घराण्याला शाप आहे. आपल्यावर काहीच येणार नाही. आता तर मी वाटच बघते समरनी होकार द्यावा. आधी मला असं वाटायचं की समर आणि स्वानंदीनी कुठेही एकत्र जाऊ नये. आज पहिल्यांदा मला समर आणि स्वानंदीनी कुठेतरी एकत्र जावं असं वाटतंय. ओ मिस्टर राजवाडे, आता जरा हळू घेतलीत तरी चालेल. माझं ऑफिस इथे जवळच आहे. किंवा तुम्ही साईडला घेतलीत तरी चालेल, मी चालत जाईन. थोडी सावकाश घ्या. हो. तुम्ही नका करू, मी करतोय. बरं.
ऐका ना, थँक्यू हा, मला वेळेत पोहोचवलं तुम्ही, नाही तर उशीर झाला असता मला. ओके. हे असंच असणार आहे का तुमच्या? काय थँक्यू म्हटल्यावर माणसाने वेलकम असं म्हणावं. आमच्याकडे थँक्यू म्हटल्यावर ओकेच म्हणतात. फाईन, ओके. ओके. आलं ना ऑफिस, उतरा आता. आता काय गाडीवर चक्कर चक्कर खेळायचं नाही असतं ना? नाही नाही, हे घ्या भाजी मंडई तुमची. द्या इकडे. आणि नीट जा. हाच पत्ता आहे का एकदा बघा, परत येणार नाही मी. थँक्यू. ओके. तरी थँक्यू. ओके. किती छान दिसत होते ना रे दोघं एकत्र. पण समरनी ना जरा शांतपणा शिकायला हवा. सारखं असं चिडणं बरोबर नाही रे. काय झालं? सोडून आलास तिला? तुम्हाला दोघांना ना परमेश्वर आयुष्यात कधी माफ करणार नाही. तुमच्यामुळे मला त्या घाणेरड्या रस्त्यावर जायला लागलं मोटरसायकलवर. एवढी धूळ गेली माझ्या नाका तोंडात. कधी माफ करणार नाही तुम्हाला परमेश्वर. हो अरे खरंच यार, काय असतीस, केवढा घाम आलाय त्याला. बरं तू शांत हो, चिडचिड नको करू. एक्झॅक्टली, एवढं काही झालेलं नाहीये. एवढं करायला लागतं बायकोसाठी. हे घे तुझी किल्ली. अरे काय तो रस्त्यावरचा कचरा, काय ते ट्रॅफिक, काय ते पोल्युशन. शी 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 शी. मला जर अलर्जी झाली ना पुन्हा, तर दोष तुमचा असेल सांगून ठेवतो मी. बरं बाबा, आमचा दोष. ए समर, ओव्हर रिॲक्ट करतोस. एवढं काही झालं नाही आणि बायकोसाठी एवढं करावंच लागतं. समर, पण मानला तुला? तू बायकोला कसला फास्ट सोडून आलास रे ऑफिसला. मानला तुला. जब्बर, टाळ्या. वा वा वा. कमाल. ग बसा. त्यांच्यापासून मला लवकरात लवकर सुटका हवी होती म्हणून फास्ट सोडून आलो. त्या बाईला काही दिशा ज्ञान नाही म्हणे, त्यांना कुठलंच खरं तर ज्ञान नाही. कुठे काय बोलावं, कसं वागावं काहीही कळत नाही. मला विचारलं स्कूटर चालवता येते का. शेवटची स्कूटर कधी चालवली. आता 0च्या स्पीडने काय आमचा ऍक्सिडेंट होणार आहे. हो हो ठीक आहे. मी एवढी स्कूटर घेऊन आलो त्यांच्यासाठी, त्याच्यावरती गपचूप बसावं, पटकन उतरावं, पण नाही. पड पड पड. पाणी, शांत. सदा पत्ता त्यांना सांगता येत नाही. काय काय शिकवायचं त्यांना काय माहिती. पाणी पी. पण मला आवडलं तुझं. आज कसं बायकोला सोडून आलास ऑफिस मध्ये. नेहमी करत जा ना असं. नेहमी हे बघ, आदिराच्या बाबतीत कसा तू नेहमी तिच्या मनाचा विचार करतोस, तिला त्रास होऊ नये, अडचण होऊ नये म्हणून तू किती झटत असतोस. मग बायकोसाठी पण करायला हवं ना. तिच्यासाठी पण कर.